नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिक्षक संघातर्फे नारी शक्तीचा सन्मान। दापोली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शिक्षक संघ दापोली महिला आघाडी प्रमुख नम्रता चिंचघरकर यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभात दापोली तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते। दापोली येथील पद्मश्रद्धा सभागृहात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात दापोली येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर विद्या दिवाण, रक्त तपासणी तज्ज्ञ दीपाली मोहिते, दापोली शिक्षक संघ अध्यक्ष संदीप जालगावकर, सचिव गणेश तांबिटकर, अश्विनी मोरे, जीवन सुर्वे, अविनाश मोरे, केंद्रप्रमुख दीपाली जुवेकर, मधुरा सोमण आदी मान्यवर उपस्थित होते। प्राथमिक शिक्षकांचे मानसिक ताणतणाव, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य, आंतरिक व बाह्य व्याधी, आजार व त्यावरील उपाय, त्वचाविकार व त्यावरील सोपे घरगुती उपाय या विषयावर सविस्तर विवेचन केले। शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या व व्याधींबाबतही उपयुक्त मार्गदर्शन केले। त्यानंतर रक्त तपासणी तज्ज्ञ दीपाली मोहिते यांनी विशिष्ट वयानंतर नियमित रक्त तपासणी करणे किती आवश्यक आहे, अशी तपासणी केली नाही तर कोणकोणते गंभीर आजार उद्भवू शकतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। याशिवाय TWJ संस्थेच्या महेश चांदे यांनी जागतिक महिला दिन आणि वैयक्तिक स्वास्थ्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर विद्या दिवाण यांचा सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानासाठी विशेष सन्मान करण्यात आला। या विशेष कार्यक्रमानिमित्त उपस्थित महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते। फनी गेम्समधील विजेता महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी मंदाडे व सुचिता पवार, सुवर्ण सोनावणे यांनी केले, तर संदीप जालगावकर यांनी सर्वांचे आभार मानले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली। थोडं बदलून घ्यायला पाहिजे। त्या सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही उद्या काहीतरी अर्धी चपाती, अर्धी भाकरी काहीतरी खा आणि मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते, तर तो फॉर्म्युला तुम्ही करून ठेवा, दर रविवारी करून ठेवा। तर कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन मी जे सांगितलं, तर प्रोटीन पावडर बाहेरून घेणं, कधी कधी त्याची मेटॅलिक टेस्ट असते ती आपल्याला आवडत नाही, पण घरातली प्रोटीन पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते। तर माझ्या शरीराला, प्रत्येकाच्या शरीराला 3 फिक्स म्हणजे आपल्या 3 मोठी एवढं प्रोटीन पाहिजे अंदाज। तर तुम्ही काय करा, तर काजू, बदाम, अक्रोड, मगज, काळ्या मनुका आणि खजूर एवढ्या 6 गोष्टी एक मूठ काढून ठेवा मिक्सरमधून आणि त्याच्यामध्ये 1 मूठ गूळ घाला। हे सगळी ड्रायफ्रुट्स थोडक्यात घाला, काळ्या मनुका अवश्य घाला